महावीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मरज सांगलीत मार्च 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ₹20,21,00,000चा ढोबळ नफा झाल्याचं व संस्थेच्या ठेवी कर्जामध्ये उत्तम वाढ झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी दिली. संस्थेच्या मार्च 2026 अखेर प्रगतीदर्शक आकडेवारीची माहिती देत असताना संस्थेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये केलेल्या प्रगतीची आकडेवारी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आर्थिक वर्षात संस्थेने ₹2.275 कोटींचा मिश्र व्यवसाय पूर्ण करून उत्तम कामकाज केला. आर्थिक वर्ष अखेर संस्थेच्या ठेवी ₹1.296 कोटी झाल्यात, तर संस्थेने ₹980 कोटींचं कर्ज वाटप केलं. संस्थेच्या अन्य बँकेतील गुंतवणूक 475 कोटी अशी भक्कम आहे. संस्थेचा स्वनिधी ₹157 कोटी रुपयांचा आहे. आर्थिक वर्ष अखेर संस्थेचं खेळतं भांडवल ₹1,450 कोटी रुपयांचं आहे. आर्थिक वर्ष अखेर संस्थेची सभासद संख्या 65,727 इतकी असून संस्थेकडे 51 कोटी रुपयांचं भागभांडवल जमा आहे. ढोबळ नफ्यातून 4 कोटी रुपयांच्या विविध तरतुदी करण्यात आल्या. तरतुदीनंतर संस्थेकडे ₹16,21,00,000चा निव्वळ नफा शिल्लक राहिला. निव्वळ नफ्यातून निधीसाठी विविध तरतुदी होऊन संस्थेचा स्वनिधी भक्कम होईल अशी माहिती चेअरमन यांनी दिली आहे. आर्थिक वर्षात सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे व्हाईस चेअरमन, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवक यांचं चांगलं योगदान मिळालं. त्यामुळे संस्थेच्या कामकाजात आवश्यक सुधारणा करता आल्याचं चेअरमन यांनी सांगितलं. सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज.